गुड मॉर्निंग. गोव्यामधला तिसरा दिवस. हातचा काय आउटफिट ते आज पण गोव्यामध्येच आहे. हाफ गोवा अँड हाफ कोकण. बॅग घे जा मग. बॅग घे जा. तरी इथे आलं मंडळी काजू व्हायला. काजू वगैरे घेऊ शकतो मी आज तेवढे. नहीं नहीं देने का नहीं, वो खाने का ही है. हाँ वो 150 वाला बना. अच्छा ठीक है ठीक है. तर मंडळी आता आपण निघालो कोकणाकडे वेंगुर्ला आपण तिकडे जाणार आहोत. त्यानंतर एक आज फार्म हाऊस बुक केला, तिथं स्टे होणार आहे आणि उद्या वॉटर राईड्स वगैरे होणार आहेत सर्व. आता आपण आलोय कोकणामध्ये वेंगुर्ला या गावात. त्या मच्छीच्या धक्क्यावर खूप सारी मच्छी आहेत. आज संध्याकाळचा बेत आहे मच्छी करण्याचा. इथे निगोशिएशन चाललं आहे. दुकान मच्छी करायची आणि इथं खूप सारे मच्छी आहेत, जिवंत आहे आणि बऱ्याच व्हरायटी जी हवी ती भेटेल आणि एकदम फ्रेश अशा म्हणजे जस्ट बोटीतून आले ते इथे मच्छी आहे. तिथे कोलंबी झाली, रावस, सुरमई जे हवं ते. आता बघू आम्ही काय काय घेतो आहेत, दिसेल तुम्हाला. तर तुम्हाला बघायला भेटेल मस्त इव्हिनिंगचा एक सायलेंट माहोल विथ सी. नाईस पण. इथून गोवा पण दिसतो पण रात्री, म्हणजे लाईट्स दिसतात फक्त गोव्याच्या. आता एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही कुठे, पण मी पण व्हिडिओज बघितलेली की इथनं गोव्याचं दिसतं लाईट्स वगैरे. आणि हे बघा मुंबई मिनी. फायनली सुरमई घेतलेल्या आहेत 2. हे बघू शकता एवढे मोठे सुरमई घेतले आहेत. आणि इथं ना दुसरं एक हे की जर तुम्ही मच्छी एकाकडनं घेतात ना, सोलायला किंवा कापायला दुसऱ्याकडे द्यावं लागतं. म्हणजे मच्छी विकणाऱ्यांचा धंदा होतो आणि जे सोलणारे आणि कापणारे असतात ते पण. आम्ही पण इथं तसंच केलं, घेतली मच्छी या काकूंकडनं आणि कापायला दुसऱ्या काकूंकडे जाईल. तारकळीचं मच्छी मार्केट. तारकळी नाही काय वेंगुर्ला. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा साल. तेव्हा बोललो की फ्रेश मच्छी येतात. आता बघा आता मच्छाला हिचा सर्व चाललंय गोव्याच्या हॉटेल्सला वगैरे. आपल्याला नाही ते खूप सारे मच्छी घेतले आहेत. सुरमई घेतली आहे, खारं घेतलेले आहेत, खेकड्या घेतलेले आहेत, कोलंबी घेतलेली आहे. रात्री बघितलं कसं करतात ते. तर म्हणजे आम्ही इथे पोचून सर्व तयारी करून फ्राय करायला चालू पण केले. काय फ्रेश मच्छी खायची मजाच वेगळी आहे. नमस्कार मंडळी. आजचा दिवस 4था. आपण आज रात्री तर स्टे होता मालवणमध्ये. सकाळी उठलो यशवंती निवासमध्ये आपण थांबलेलो. इथलं वातावरण तर खूप रम्य असं वातावरण आहे. फळांची झाडे, चारी साईडला फळांची झाडे, समोर गॅलरी, बंगलो.
यदू, भूषण, आपण जरा चालेल. तर मंडळी आपण आता आलो आहे मालवणमध्ये. हा मालवणचा बस स्थानक, त्यासमोर आपण नाश्ता करणार आहोत आणि मग पुढे. कसं वाटतं तुम्हाला आमरस खाऊन कोकणामध्ये? खूपच स्वादिष्ट. तुम्हाला कसं वाटतंय तुमच्यात कोकणातून वडापाव खाल्लेला? ते जुबा काहीतरी उनको कुछ समझ में नहीं आएगा. तर मंडळी आपण आलो आता तारकर्ली बीचवर. इथं आपण जे सर्व राईड्स वगैरे ते आपण इथं करणार आहेत. ते मला पुढे बघायला भेटलं. सगळे आपण राईड्स केलेले कसे मस्त. बघूया पुढे काय का कुठल्या कुठल्या राईड्स आहेत. तर वेगळ्या बोटीने जाणार. स्कुबा डायव्हिंग करून आलात, व्हिडिओ शूटिंग घेतलं की दुसरं आपलं राईड आहे पॅरासेलिंग. पॅरासेलिंगला तुम्ही वेगळ्या बोटीने बाहेर जाणार. दोन्ही जे राईड आहे स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग. आता इकडनं आम्ही जाणार समुद्रात स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. आता फर्स्ट त्यांच्या पॅकेजमध्ये स्कुबा डायव्हिंग फर्स्ट आहे, त्यामुळे आम्ही पहिली ती स्कुबा डायव्हिंग करून घेणार आहोत आणि मग आलेले बाकी राईड करणार आहेत. आता बोटीची वाट बघतोय, यांची बोट येईल आणि मग निघणार आम्ही. आता इथंच आम्ही हीच प्लेस आहे, इथे आम्ही स्कुबा डायव्हिंग करणार होतो. इथे ऑलरेडी त्यांचे माणसं खालती उतरलेत. त्यानंतर आता आमच्यातले 2-2 किंवा 3-3 जण जाणार.
आपला कसं वाटलं तुम्हाला जाऊन स्कुबा डायव्हिंग करून? गाण पटावलं नाही काम आहे. कैसा लग रहा है तुमको? अंदर जाके कैसा लग रहा है? बहुत अच्छा. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. इथे सर्वांच्या स्कुबा डायव्हिंग झालेले आहेत. आत्ता आपण चाललो आहे नेक्स्ट राईडसाठी. आपले ते पॅरासिलिंग्स आणि बनाना आणि जेटस्की वगैरे, तर ते तिकडे चाललो आहेत आपण आता. आता जरा व्यवस्थित झूम बिम करूया आता. नाही यो फोटोचा घे. यो 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 असा आहे ना, झूम घेतल्यावर असा फोटो काढ. परत 4-5 फोटो काढ माझं. तसं जवळ इन आउट करा घे तू. व्हिडिओ घेतोय ना सगळा. कोण रेल्वे आता व्हिडिओ पॉज होईल ना मधी मग. नाही होता. यो बघ यो यो फोटोचा यो यो पॉजचा यो फोटोचा आहे का. सर्व राईड झाल्यानंतर मग आम्ही तसे थोडेसे केले आमचे मेमरीज कलेक्ट, फोटो वगैरे. यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. ते म्हणजे होतं आपलं गणपतीपुळे. एबीपी माझा आजची ताजा खबर. मोठी डोले बघा नीट. आजची ताजा खबर. डॉलर कंपनीची चड्डी कोणाची भासली असेल तर लवकरच गोवा ग्रुप. काय करा दादा, घ्या ना, घ्या. व्हिडिओ नका काढू, घ्या. 5 रुपये घ्या ना. चहा गरम, चहा गरम, चहा गरम. असं धरून ठेवीन ना असा. तर आपण आज गणपतीपुळे रात्रीच्या स्टेसाठी पब्लिक रूम शोधतोय. रूम बुक केलं नव्हतं पण रूम शोधतात स्वस्त ह्याच्यामध्ये भेटतात. घ्या 100. येऊ नका, थांबा, मन बघत होतो. दिलदार बनत आहे महाराज मी. महाराज तुमचा पोपट काय बोलतो? पोपट ड्युटी करतो. आमच्या नक्की शनी आहे का सनी आहे? मशीनचं सर. जिंकलास तो. जिंकलास. नमस्कार मंडळी. तर आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस 4था. आत्ता आपण चाललो आहे गणपतीपुळेला मंदिरात दर्शन घ्यायला. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला काय वाटलं, कसं वाटतं ते कमेंट. आत्ता वाजलेत पहाटे 5:30. आपण लवकरच निघालो गणपती दर्शनासाठी. खूप सारे मंडळी पुढे गेलेत. आम्ही 3 जण पाठवून रिक्षाने गेलो आहे. तर बघा तुम्हाला दर्शन होईलच गणपती बाप्पाचं. गणपतीपुळे हे मंदिर आपल्या भगवान श्री गणेशाला अर्पित केलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातलं खूप सुंदर असं एक पर्यटन स्थळ सुद्धा मानलं जातं.
आणि ह्या मूर्तीमागचं वैशिष्ट्य म्हणजे बोललं जातं की ही मूर्ती पृथ्वीतून उदयास आलेली आहे आणि ही मूर्ती सर्व भक्तांचे इच्छा पूर्ण करते असंही मानलं जातं. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बाप्पाकडे मागितलेल्या कुठल्या कुठल्या इच्छा पूर्ण झाल्यात ते. सकाळी उठून गणपती मंदिरात येऊन थोड्याच मिनटात दर्शन पण सुद्धा झालं. गणपतीला दर्शन तर झालं, त्यानंतर आता परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. जशी जशी इथे पहाट होत चालली तिथलं जे वातावरण आहे खूप सुंदर असं होत चाललंय. तुम्हाला दिसेलच असेल किती सुंदर असं वातावरण झालंय इथे. तुम्हाला जर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट लिहा. तर माझ्या पाठी बघतात हे गणपतीचं मंदिर आहे. सकाळच्या वाजल्यात 7 पण खूप श्रद्धाळू इथे आलेले आहेत. लगेच दर्शन होतं. संडे असून सुद्धा गर्दी खूप कमी आहे आत्ता तरी सकाळी. गणपती बाप्पा मोरया. आता आपण लागलो आपल्या परतीच्या प्रवासाला. फक्त आपलं दुपारचं जेवण होणार, आपण आपल्या लागल्यास परतीच्या प्रवासालाच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा के. नमस्कार मंडळी. कुठे थांबलं मला तर माहीत नाही कुठे थांबलं. जेवण करण्यासाठी दुपारचं जेवण लास्टचं जेवण आहे ट्रिपचं. आम्ही बनवणार आहोत. मटण वगैरे घेतलं आहे. तुम्ही किरवली जाऊ. इथं काय करताय? पाणी घालायला स्वयंपाकासाठी. नक्की का? तर इथे छान अशी सुंदर अशी जागा यांनी शोधली आहे. तिथे आपण थांबलो पुलाखाली आणि इथे जेवण बनवायचा कार्यक्रम चालू झाला आहे. इथे लाईटीची सुविधा नसल्यामुळे आमचे मंडळाचे व्यवस्थापक म्हणजेच साईनाथ भाऊ यांनी आपल्या स्वतःच्या हाताने मिरच्या ठेचल्या. भले त्यांच्या हाताला आग झाली असेल तर त्यांनी माघार न घेता मिरच्यांचं पेस्ट करून दिलेली आहे आम्हाला. त्याबद्दल त्यांचं मंडळ आभारी आहे. म्हणजे आमचं जेवण वगैरे मस्त सुंदर असं झाल्यानंतर आम्ही तिकडे परतीच्या प्रवास. तर आता आपण पोचलो मानगावमध्ये. जायच्या रस्त्याला आणि इथे आपली ड्रीम बाईक दिसली आहे. चाय पिणार आणि चाय पिऊन परतीचा प्रवास चालूच. आज काही करून आपल्याला घरी पोचायचं आहे. कारण की खूप जणांना 17 खूप जणांना घरी जायचं कामावर जायचं आहे उद्या सकाळीच. त्यामुळे 10 ते 12पर्यंत पोचायचंच काही करून. इथं माणगाव इथं खूप ट्रॉफिक आहे. तुम्ही बघू शकता खूप लॉंग ट्रॉफिक आहे. त्यामुळे थोडा टी ब्रेक सगळे थकलेले त्यामुळे टी ब्रेक घेतलं. परत लागणार आता परतीच्या प्रवासाला. हीच आहे ती गाडी जेणेकरून पूर्ण आपला प्रवास सुखाचा झाला. आणि त्या थँक्यू त्या दादांनासुद्धा. त्यांनी आपल्याला सुखरूप आपल्या घरी पोचवलं म्हणून धन्यवाद दादा.
तर मंडळी आपल्या या चांगल्या गाण्यासोबत आपल्या ब्लॉगचा सुद्धा आपण एंड करतो आहे. याच्यापुढे आपण फक्त आपल्या रोडलाच जाणार तर ज्याने आपल्या इथेच आपण एंड करतो आहे. तर नक्कीच सांगात आपला हा कोकण गोवा ट्रिपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, किती मजा आली, काय मजा आली तुम्हाला नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा आणि या ब्लॉगला खूप सारा प्रतिसाद द्या जेणेकरून आपलं हे चॅनल पुढे जाईल. तर थँक्यू सो मच, तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ आपली बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी. आणि भटकंती विथ पाटील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच.